नमस्कार मंडळी, वेलकम टू भाऊसाहेब अंकिता ब्लॉग. आज मी आता चाललेलं आहे बँकेत जरा काम आहे म्हणून चाललो. अतिशय आपल्या रानात आलेला आपल्याला पुढे गाड्याच्या बरीचशी साफसफाईची काम आहे. बघू आता आपण माघारी झाल्यावर केलं तर नक्की करू, नाही तर मग बघू पुन्हा पेरणी झाली. साडेबारा झालेत मित्रांनो. आलोय आपण बँकेतून, झालं बँकेतलं पण काम. पण आता जेवण सकाळची निरीच नाही बघा, 1 वाजली. सहारा वाढायच्या ते करायचंय आणि आमचं बोंगळच आहे परत ऐकलं याचे. पण आंघोळ नाही ना केली. आंघोळ केली का? हा केली. खोताळली मित्रांनो. बघू शकता आपण सहारा वाढायला डायरेक्ट 1:15 वाजता उशीर झाला जेवायला त्याला, त्याच्यामुळं. आणि तिकडं बघा मित्रांनो, बघा आपण आता रानात सहारा वाढायला आलोत. 1 वाजली, 1:15 झाली आहे बरं. पण विषय असा आहे आता आपल्याला JCBने थोडं बोरीचं खोड काढायचं आहे. पण JCB अंकलचे तिकडे बघू शकता. अंकल बिबिशे ना भाऊ आहेत, आपल्याकडे येईन तसा काही विषय नाही, पण टाईम लागेल. त्याच्यामुळे आपण आता इथं ओढितोय. ह्यो एक दंड होसाचा पैसे एक दंड टाका. थोडं जळलेलं आहे का तिकडे काळपाट दिसते, तिथे एक दंड टाकायचं. मग एकंदरीत भरणं चालू करायचं. लय झंझट असते, एकटाकडे पाळणार काय. लय मोठी जबाबदारी आलेली आहे माझ्यावर. ती जबाबदारी काय ते तुम्हाला लवकरच सांगेन मी. काय बाबू काय JCB वय बाबा का आला JCB आपले दगड बिगड साफ करायला. बघा मित्रांनो, आपल्या दारातले घाण काढण्यासाठी JCB आलाय. कोणामार्फत आलाय? मनुभाऊ मार्फत. आपलं काहीच नाही ह्याच्यात, त्यांना दगड लागत होते आपली, त्याच्यामुळे त्यांना दिले सगळं. बाय बाय. असं कर, टाटा कर ना बाबू. आपली घाण काढली ना, घाण काढली. हा चला आपण. बघा मित्रांनो, आम्ही बघा किती राडा होता, तुम्ही JCB आलता बघितला असेल. आता एकदम आम्ही आमच्या दारात साफसफाई करून घेतली. JCB आलता. काय आलता? JCB आलता होय. JCB आलता. झाली आपली साफसफाई पटाकून बघू शकता. टकाटक आपलं घर सगळं ओके. आता गावरांची तर बोल येत आपल्याला का खायचं त्याचं कारण सांगतो. इतके सांभाळा परवडत नाहीत, पण कोणीच घेत नाही म्हणून समजते. कोणाला लागत असली तर नक्की सांगा. हे बघा मित्रांनो, शेततळ केलेलं आहे अंकलनी. आपल्याला भरण्याची सोय होईल म्हणून. काय उन्हाळ्यात पाणी कमी पडतं, बोरला पाणी कमी येतं, मग तीच थोडं थोडं टाकून आपलं पाण्याची सोय व्हावं म्हणून शेततळ केलं. बघू शकता, खोली दाखवतो या बघा. आणि शेततळ्याचे मालक बघा इथं बसल्यात निवांत असतोय कसा सार. बघा कसं काय दिसतात आपल्या वावरात वाढल्यात आपण. 1 2 3 4 सगळं ओके दिसतंय. एकंदरीतरित्या खूप दमलेलो आहे मी. आणि ह्याच खुशीत घरी जाणार. तिकडे बायना शेरडाकडे इथं या बघा. नाही दिसणार आपला मोबाईल एवढा थोडा ब्रँडेड आयफोन आहे का? दिसतात शेळ्यानं त्याला काही. चला आता घरी जाऊ, गुरं आणायच्यात. आणि दारातली साफसफाई कशी केली ही तिथं गेल्या दाखवतो. तोपर्यंत बघत राहा आपलाच यूट्यूब चॅनल. मित्रांनो बघा, मी उलटा कॅमेरा ब्लॉग काढतो, तर आमची परवा बघा उलटा कॅमेरा धरते आणि काल फोटो चल काला बघा. फोटो काढतो बोल ती बघा कशी आहे का. तिला वाटतं ब्लॉगच काढते. अयो माझं पिलू किती हुशार आहे. पप्पाला नाही युट्यूबवर काय करता आलं, पण तू कालची बाबू व्हिडिओ. बस बाबू बस. किती चिडती बघा. मित्रांनो बघा, आपण आपल्या गावरान गाय न्यायला आलो. आणि तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू का, गावरान गायांचं म्हणजे महाराष्ट्राचं आपल्या दुर्दैव. आपण गावरान गायला गोमाता म्हणजे आपली आई समजतो, पण सांभाळायला कोणीही तयार नाही. माझ्याकडे बघा 3 आहेत. मी सध्याच्या स्थितीला फुकट सुद्धा गाय द्यायला तयार आहे, पण कोणीही सांभाळायला तयार नाही. आणि व्यापाऱ्यांना द्यावा तर आपल्याला माहिती आहे व्यापारी कोणाला देते, त्यामुळे आपल्याला व्यापाऱ्याला द्यायची नाही. आणि जर खरंच कोणाला गावरान गाय लागत असेल तर आपल्या इथं फक्त येऊन घेऊन जा. मित्रांनो बघू शकता, ही आपली मका आहे 5 पानांनी पेरलेली. उन्हाळ्यात तिथं गुरांना होईन किंवा इकता येईन किंवा त्याचं उत्पन्नाची पेरली, पण काही होऊ शकते. कशी आली सांगा. म्हणजे त्याला आपल्याला तणनाशक मारायचे. 21 दिवसाची होती, पण गारठ्यामुळे काय होते मका उगवून लेट होते बघा. चांगलं 5-7 दिवस घेते. आणि
इथं हे शेवऱ्याचे जे झाड आहेत ना, म्हणून लय पाखरं त्रास देतात उन्हाळ्यात. पहिल्याने मका पेरलं, पण आता त्यांना खायला असल्यामुळे त्यातले एकही बी खराब न झाल्यामुळं ओके डाव बसलेला आहे. मका एकदम टकाटक आलेली. काल चिखलातून चलत गेलो त्याच्यामुळं, दुसरं नाही कोणी, आपणच गेलो. आणि बघू शकता आपलं इकडं घर, मस्तपैकी इकडं घर आहे आपलं. या अंकल. आणि गावाकडचा सगळ्यात महत्त्व, गावाकडचा संध्याकाळचा येऊ एकदम अँटिक. कसं काय व्यू वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, नाही आवडलं तरी सबस्क्राईब करा राव, असं थोडी असतं. मित्रांनो आपण धार काढतोय गावरान गायची. आता ही एक कालवड वाढली आपल्याला. धार काढण्याची पद्धत बघा आपली गावाकडे. गाय पानवू द्यायची, थोडं पिऊ द्यायचं, परत वासर इकडे द्यायचं, बांधून टाकायचं असं साईडला. असं बांधल्या वासरू काही कुठं काही गरीब नाही. नंतर मस्तपैकी कासला गहाण देऊन कुठे चरून काय लागलं असते अशी बघायची. गाय पानावली जाऊन काढते. गाय पानावली मस्तपैकी अशी झाड काढायची. आणि गावरान गायचा याची क्वालिटी एक बार प्याला नसताना तर पिऊन बघा. गावरान गायचा चहा एक नंबर कडक मिळतो. शिक्षितलं दोन जायच्या गायचं दुकान नाही बनत. करो का बंद?